Welcome back friends. Now we will start with the last part of our third unit, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 operons बघितले and chromosome remodeling we have seen. The last part which is important for 16 marks or 8 marks के लिए तो confirmly ये आएगा, that is under the heading protein degradation control. और क्वेश्चन में आस्क्ड फॉर पोस्ट ट्रान्सलेशनल रेग्युलेशन. बेटा आपण युनिट 3 चालू केलेलं आहे, पण युनिट 1 मध्ये आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे किंवा आता आपण पुढे ते स्टडी करू. पण ट्रान्सलेशन झाल्यानंतर कसं आपण प्रोटीनला रेग्युलेट करू शकतो उसके बारे में ये क्वेश्चन दिया है. हेंस द वर्ड इज कॉल्ड एज पोस्ट ट्रांसलेशनल रेग्युलेशन. सो protein can be regulated at 2 different levels. What are these 2 levels? That is, जो बनलेला प्रोटीन है, जो प्रोटीन बना हुआ है, उस प्रोटीन को एक तो आप मॉडिफाई करो और एक्टिव या तो इनएक्टिवेट बनाओ, और अगर प्रोटीन रॉन्गली इनकॉर्पोरेट हुआ है या तो मिस प्रोटीन इफ इट इज कोडेड, then you have to degrade that protein. मतलब it is negative regulation. Either you can modify that protein or you can degrade unwanted protein. So by these two methods we can regulate one particular gene, or post translationally we can regulate that particular protein. Exam point of view, पूर्ण question important for 16 and this degradation of protein is important for 8 marks. किंवा याला अजून दुसऱ्या नावाने पण विचारतात, वो अपन थोड़ा सा आगे देखेंगे. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द बेसिक, दैट इज मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन इज द फर्स्ट रेग्युलेटरी मेकॅनिज्म. नाउ दिस पार्ट इज वेरी सिंपल, वी हैव ऑलरेडी स्टडीड इज इन प्रीवियस सेमेस्टर्स ऑल्सो. बघा बेटा, एक जीन है, जीन का ट्रांसक्रिप्शन होके mRNA बनेगा, mRNA के ऊपर राइबोसोम्स बाइंड करेंगे और उसका प्रोटीन बनेगा. जब कभी प्रोटीन सिंथेसिस होता है, जो पहली प्रोटीन की चेन बनेगी जिसको अपन पॉलीपेप्टाइड चेन बोलते हैं, या तो उसको नेसेंट पॉलीपेप्टाइड चेन बोला जाता है. इट इज़ ऑलवेज इन इट्स प्राइमरी कॉन्फ़िगरेशन. आर यू 4 कॉन्फ़िगरेशंस होते हैं, प्राइमरी, सेकेंडरी, टर्शरी एंड क्वाटरनरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तो जब कभी प्रोटीन बनता है सेल के अंदर तो वो प्राइमरी कन्फर्मेशन में होता है. दैट इज़ अ लीनियर स्ट्रक्चर इन विच amino acids are joined to one another to form a peptide bond, and that polypeptide is a linear structure having N terminal end and C terminal end. But that polypeptide is biologically inactive, कारण बायोलॉजिकल ॲक्टिव्ह प्रोटीन कधी पण टर्शरी किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये हवा असतो. म्हणजे या इनॅक्टिव्ह प्रोटीनला ॲक्टिव्ह बनवण्यासाठी पहिलं मॉडिफिकेशन येतं बेटा प्रोटीन फोल्डिंग. वाय वी आर स्टडिंग अंडर दिस युनिट? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट रेग्युलेशन. तर प्रोटीन जर इनॅक्टिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्हली रेग्युलेट करून ॲक्टिव्ह कसं बनवायचं उसके स्टेप्स अभी अपन यहाँ पे पढ़ेंगे. तो फर्स्ट वे ऑफ एक्टिवेशन किंवा मॉडिफिकेशन इज प्रोटीन फोल्डिंग. सो दैट्स वाई इट इज रिटन इट इज अ प्रिलिमिनरी स्टेप ऑफ रेग्युलेशन. सिंपल लिनियर प्रोटीनला फोल्डिंग रिफोल्डिंग करून ते खूप सारे सेकंडरी बॉन्ड्स फॉर्म होतात. सेकंडरी बॉन्ड्स माहिती आहेत, डायसल्फाइड लिंकेज, वॅन्डरवॉल फोर्सेस, इलेक्ट्रोस्टॅटिक, आयोनिक इंटरॅक्शन्स असे फोल्ड होऊन मग एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनेल आणि ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर इज बायोलॉजिकली ॲक्टिव्ह. हे आपण BSc पण बघितलं होतं. दॅट सिम्पल कन्सेप्ट इज गिवन हियर, दॅट इज प्रोटीन फोल्डिंग विच इज अ प्रिलिमिनरी स्टेप ऑफ रेग्युलेशन. जो कोणता पण ट्रान्सलेटेड पॉलीपेप्टाइड आहे तो कशातून बाहेर निघतो बेटा? इट इमर्जेस फ्रॉम द रायबोसोम. आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो? इनिशियली अनफोल्डेड फॉर्ममध्ये. अँड दिस अनफोल्डेड फॉर्म अनफोल्डेड फॉर्म म्हणजे आपलं प्रायमरी स्ट्रक्चर अंडरगोज फोल्डिंग टू फॉर्म अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. आता हे 3D बनण्याचं जी प्रोसिजर आहे इट कॅन बी सेल्फ रेग्युलेटेड, मतलब वो प्रोटीन खुद ही खुद का फोल्डिंग करेगा. दिस टाइप ऑफ रेग्युलेशन और फोल्डिंग इज कॉल्ड एज स्पॉन्टेनियस. देर इज नो नीड ऑफ एनी एक्सटर्नल एजेंसी टू फोल्ड दैट प्रोटीन. दिस फोल्डिंग इज कॉल्ड एज सेल्फ फोल्डिंग और स्पॉन्टेनियस फोल्डिंग. बट
some of the time some other proteins help for the folding of different proteins, ये भी अपन ने पढ़ा था. And those proteins which help in the folding of some other proteins, they are called as chaperones or enzymes required in the folding machinery. So protein folding can be by itself, मतलब spontaneous, or it can take the help of chaperones to fold one particular protein in a 3D structure and form the active structure of the protein. So this is one of the modification of nascent protein. कोणतं modification केलं बेटा आपण प्रोटीनला फोल्ड केलं. ठीक आहे. नेक्स्ट modification is protein cleavage. This part also you are very much aware. सपोज बेटा आता एन टर्मिनल आणि सी टर्मिनल एंड आहे, बट सपोज त्याच्या फंक्शनल ॲक्टिव्हिटीसाठी, फंक्शनल ॲक्टिव्हिटी म्हणजे सपोज बघा आपला प्रोटीन असा बनलेला आहे फ्रॉम एन टर्मिनल एन टू सी टर्मिनल, बरोबर. पण यातला जेव्हा हा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनवतो लाईक दिस एन्झाईम ॲक्टिव्ह साईट, आणि इतकेच अमिनो ॲसिड फक्त त्याच्या कामाचे आहे टू बाइंड विथ द सबस्ट्रेट. So there are some unwanted amino acid in between or at the end towards N terminal end किंवा C terminal. तर हे जे unwanted amino acid असतील जे त्याच्या functions मध्ये काही रोल प्ले नाही करत, अशा amino acids चा आपल्याला काय करायचं आहे बेटा, रिमूव्हल. That step is called as protein cleavage. ठीक आहे. प्रोकॅरियोट्सच्या केसमध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रांसक्रिप्शन साइमल्टेनियसली चालू असतं बिकॉज ऑफ लैक ऑफ टाइम. प्रोकैरियोट्स को बेटा कम टाइम में खुद को ड्यूप्लीकेट करना होता है, सो द प्रोसेस इज कॉल्ड एज को ट्रान्सलेशन. को म्हणजे सोबत सोबत ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन सोबत मूव्ह करेल किंवा रन होईल, आणि ते ट्रान्सलेशन चालू असतानाच त्याचं मॉडिफिकेशन होईल प्रोटीनचं. So this type of modification is called as co-translational modification. प्रोटीन ची चेन राइबोसोमच्या बाहेर निघेल आणि साइमल्टेनियसली, ट्राई टू अंडरस्टैंड, हा mRNA आहे, इसके ऊपर राइबोसोम बाइंड किया और ये अपनी प्रोटीन की चेन. जसा हा एन टर्मिनल बाहेर निघाला याचं प्रोसेसिंग चालू होईल. म्हणजे जर हा अनवॉन्टेड पार्ट असेल एखादा अमिनो ॲसिड तर याला ताबडतोब रिमूव्ह करेल. राइबोसोम त्याचं काम करतो आहे, हा समोर समोर शिफ्ट होतो आहे, बट साइमल्टेनियसली अनवॉन्टेड अमिनो ॲसिडचं इथनं डिलिशन पण चालू आहे. अपार्ट फ्रॉम अनवॉन्टेड अमिनो ॲसिड, स्टार्टिंगला इफ यू रिमेंबर काही सिग्नल कोडॉन्स असतात, त्या सिग्नल कोडॉन्सपासून बेटा सिग्नल पेप्टाइड बनतो. हा सिग्नल पेप्टाइड फक्त याच्या डेस्टिनेशनपर्यंत न्यायच्या कामाचा असतो. पण ॲक्च्युअल प्रोटीनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सिग्नल पेप्टाइडचं काम असतं का, नाही. म्हणजे हा अनवॉन्टेड पार्ट आहे त्या प्रोटीनचा. या अनवॉन्टेड पार्टला रिमूव्ह करण्याचं काम पण कोणत्या स्टेपमध्ये केलं जातं, प्रोटीन क्लीवेज. जसं की अनवॉन्टेड पार्ट इज कॉल्ड एज सिग्नल पेप्टाइड किंवा इनिशिएटर अमिनो ॲसिड जे असतात उनको भी अपन रिमूव्ह कर सकते हैं बाय यूजिंग द मेथड प्रोटीन क्लीवेज. अँड वन्स एव्हरी अनवॉन्टेड पार्ट इज रिमूव्ड, फायनली जो प्रोटीन आपल्याकडे उरेल दॅट प्रोटीन इज द ॲक्टिव्ह प्रोटीन. So this is second type of protein modification. First modification काय होतं, protein folding. Second modification is protein cleavage. हे मी को ट्रान्सलेशनल सांगितलं. को ट्रान्सलेशनलचा अर्थ काय होतो बेटा, ट्रान्सलेशन चालू असतानाच मॉडिफिकेशन पण करतात आहे. आणि पोस्ट ट्रान्सलेशनल म्हणजे पूर्ण पहिले पॉलीपेप्टाइड चेन सिंथेसाइज हो जाएगी, उसके बाद फिर उसको डिलीट, एडिशन, मॉडिफिकेशन, फोल्डिंग बाद में होगा. दैट इज कॉल्ड एज पोस्ट ट्रांसलेशनल. दैट मीन्स कन्वर्शन ऑफ व्हाट, इमैच्योर पॉलीपेप्टाइड. बन गई है पूरी पॉलीपेप्टाइड बट इट इज इमैच्योर, प्राइमरी कन्फर्मेशन मध्ये आहे, इनटू मॅच्युअर पॉलीपेप्टाइड बाय यूजिंग प्रोटीएजेस. प्रोटीएजेस आर द एन्झाइम्स विच क्लीव्स द प्रोटीन. जसं आपण याचं एक्झाम्पल घेतलं बेटा प्रो इन्सुलिन. आठवतं आहे, पहिले प्रो इन्सुलिन बनतो, त्याच्या पण पहिले प्री प्रो इन्सुलिन बनला होता, त्यातले काही अमीनो ॲसिड्स आपण काढले, मग प्रो इन्सुलिन बनला. उसमें के कुछ अमीनो एसिड रिमूव करते हैं, तब जाके जो ए और बी चेन बचती है, सी चेन को अपन रिमूव कर देते हैं जो कनेक्शन वाली होती है, फाइनल जो ए और बी चेन का हाइब्रिड बनता है दैट इज योर इंसुलिन. तो such type of modification comes under which part,
पोस्ट ट्रांसलेशनल मॉडिफिकेशन। दोनों का डिफरेंस समझ में आ रहा है बेटा? को ट्रांसलेशनल म्हणजे प्रोटीन बनतच आहे प्लस त्याच्या सोबतच आपण त्याला मॉडिफाय करतो आहे सायमल्टेनियसली. इट इज नॉट येट कम्प्लिटली डिटॅच्ड फ्रॉम द रायबोझोम. दिस इज को ट्रान्सलेशनल. ठीक आहे. पण पूर्ण प्रोटीन बनून गेल्यानंतर जर तुम्ही त्या इमॅच्युअर पॉलीपेप्टाइडला मॅच्युरेशनसाठी क्लीवेजसाठी पाठवत आहे देन दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन. फाईन. नाउ द थर्ड वे ऑफ मॉडिफिकेशन इज, हे सिंपल आहे, ॲडिशन ऑफ केमिकल ग्रुप. सपोज एखाद्या अमिनो ॲसिडला तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल तो आयदर यू कॅन ॲड ॲसिटिल ग्रुप टू दॅट अमिनो ॲसिड, मिथाइलेशन कर सकते हैं, फॉस्फोराइलेशन, एडीपी राइबोसाइलेशन, कार्बोक्सिलेशन, ॲडिनायलेशन, ग्लायकोसाइलेशन म्हणजे ग्लुकोज युनिट्सला आपण ॲड करू शकतो टू मॉडिफाय दॅट पर्टिक्युलर प्रोटीन. सो दॅट इज केमिकल ग्रुप ॲडिशन. अँड प्रोटीन स्प्लायसिंग, इंट्रॉन्स एक्झॉन्स जसे जीन्समध्ये असतात, ठीक आहे, तसे प्रोटीन्समध्ये पण त्याचा काहीतरी अमिनो ॲसिड्स येतील त्याला इंटीन्स आणि एक्स्टीन्स म्हणतात. लक्ष द्या बेटा बरोबर. एक मिनटं. हा DNA आहे सपोज, त्याच्यापासून हा mRNA बनला. याच्यामध्ये जे न्यूक्लिओटाइड स्ट्रेचेस असतात त्याच्यामध्ये आपण वर्ड्स म्हणतो बेटा एक्झॉन आणि इंट्रॉन्स. एक्झॉन्स म्हणजे कामाचे आहेत, फंक्शनल जीन्स. इंट्रॉन्सला रिमूव्ह केल्या जातं आणि एक्झॉन्सला स्प्लाइस केल्या जातं. स्प्लाइस म्हणजे जॉईन केल्या जातं, तेव्हा फंक्शनल जीन बनतो. बरोबर. तसंच प्रोटीन्समध्ये पण म्हणजे अमिनो ॲसिड्समध्ये पण अनवॉन्टेड गोष्ट जी असते दॅट इज कॉल्ड एज इंटीन्स, जे इंट्रॉन्सपासून ट्रान्सलेट झाले आहे, आणि एक्स्टीन्स जे एक्झॉन्सपासून ट्रान्सलेट झाले आहे. असे प्रोटीनमध्ये पण असतील मधामधात. तर यातनं रिमूव्ह कोणता पार्ट केला जाईल? इंटीन्सला रिमूव्ह केलं जाईल जे अनवॉन्टेड आहे आणि एक्स्टीन्सला जॉईन केलं जाईल, तेव्हा जाऊन आपला फंक्शनल प्रोटीन बनेल. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज प्रोटीन स्प्लायसिंग. इट इज ऑल्सो पोस्ट ट्रान्सलेशनल प्रोसेसिंग, generally occur in unicellular organism like archaea, bacteria and some of the eukaryotes. It includes excision म्हणजे रिमूव्ह करणं ऑफ इंटरव्हेनिंग सिक्वेन्स, जे मधामधात आलेले सिक्वेन्सेस आहे त्याला म्हणतात इंटीन्स. याला इंट्रॉन्स नहीं म्हणायचं. इंट्रॉन्स एक्सॉन्स वर्ड आप लोग जीन के रेफरेंस में यूज करोगे, प्रोटीन के रेफरेंस में आप लोग इंटीन्स बोलेंगे. इंटीन्स निकलने के बाद जो फंक्शनल प्रोटीन्स बनेंगे उसका क्या करना है? जॉइनिंग. और वो फंक्शनल प्रोटीन का तो अमीनो एसिड्स का नाम क्या है बेटा? एक्सटीन्स. एंड फाइनली यू विल गेट अ मॉडिफाइड प्रोटीन. So this much type of modification you can do under the heading modification of proteins. ये हो गया बेटा अपन ने प्रोटीन को, अच्छा प्रोटीन था, काम का प्रोटीन था जिसको आपने मॉडिफाई किया. बट बाय मिस्टेक अगर ये मॉडिफिकेशन करते समय या तो फोल्डिंग करते समय कोई प्रोटीन मिसफोल्ड हो गया है, मिसफोल्ड मतलब अनवांटेडली वो 3D स्ट्रक्चर नहीं चाहिए था, और अगर वो रॉन्गली बन गया है या तो मिसफोल्ड हो गया है, अभी वो मेरे कोई काम का नहीं है, मेरे सेल के भी कोई काम का नहीं है, बट उतने अमीनो एसिड तो एंगेज हो गए उस प्रोटीन को बनाने के लिए, तो मुझे उस मिसफोल्डेड या तो अनवांटेड प्रोटीन को क्लीव करना होगा सो दैट वो अमीनो एसिड अपन दूसरे प्रोसेस के लिए यूज़ कर सकते हैं. नेक्स्ट मॉडिफिकेशन इज और नेक्स्ट रेगुलेशन इज डिग्रेडेशन ऑफ प्रोटीन. इसके ऊपर अलग से 4 या तो 8 मार्क का क्वेश्चन आएगा बाय द हेडिंग आइदर प्रोटियोलिसिस और यूबिक्विटिन मेडिएटेड प्रोटियोलिसिस ऑफ प्रोटीन. ठीक आहे. कोणते तरी प्रोटीन्स त्या प्रोसेसला हेल्प करतात आणि ते प्रोटीन्स आहेत बेटा युबिक्विटिन, जे अनवॉन्टेड प्रोटीनला डिग्रेड करण्यासाठी मदत करतात. दॅट्स वाय पाथवे इज कॉल्ड ॲज युबिक्विटिन प्रोटिओझोम पाथवे. अजून एक दुसरा पाथवे असतो सुमॉयलेशन पाथवे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया डिटेलमध्ये. इथनं आपला 16 मार्क्ससाठी आलं बेटा, तर मॉडिफिकेशन पण लिहायचं आहे आणि डिग्रेडेशन पण
डिग्रेडेशनला आता आपण बघूया डिटेलमध्ये. कधी डिग्रेड होईल प्रोटीन? जेव्हा त्याची बॉडीमध्ये गरज नाही, और अगर वो रॉन्गली सिंथेसाइज हुआ है या तो मिसफोल्डेड है, इनएक्टिव प्रोटीन है, कुछ काम का नहीं है, उस वक्त बॉडी गोज फॉर प्रोटियोलिसिस. फाइन. देर आर 2 पाथवेज, ये यहाँ पे लिखा ही है. टू रिमूव अनवांटेड मिसफोल्डेड प्रोटीन के लिए प्रोसेस की जाती है by 2 pathways, ubiquitin proteasome pathway and याला प्रोनाउन्स करतात सुमोइलेशन, SUMOLATION, कारण की सुमो नावाचा प्रोटीन आहे. जसा इथे युबिक्विटिन प्रोटीन आहे, या पाथवेमध्ये सुमो प्रोटीन आहे. सुमो इज अ अब्रिव्हिएशन. ते आपण पुढे बघूया त्याचं डिटेल काय आहे. या 2 पाथवेजपैकी हा पाथवे इम्पॉर्टंट 4 मार्क्ससाठी. जर फक्त प्रोटिओलिसिस 8 साठी आला तर दोन्ही पाथवे लिहायचे. ठीक. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या 2 पाथवेजला डिटेलमध्ये बघूया.